एव्हरीवन, वेलकम टू बॅक अवर न्यू ब्लॉग. तर गाईज, मी आणि दादा आम्ही दोघे इथे दुर्वा साफ करतोय. दाखव. हॅलो गाईज, आता काम चालू आहे. पाऊस पडतोय बाहेर भरपूर. दुर्वा साफ करतोय बाप्पासाठी. आणि माझ्यासोबत आहे स्प्रुवा. ती बाई काहीतरी न्यू ब्लॉग एव्हरीवन काहीतरी बोलते. तिला विचारूया, काय बोलली का तू बाबू? हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक अवर न्यू ब्लॉग. बॅक अवर न्यू ब्लॉग. हा ब्लॉग करायचा आपल्याला आता. हा, कोणता ब्लॉग करायचा? तुझा दुर्वा साफ करते. ब्लॉग कधी करायचा? ब्लॉग दुर्वा साफ करायचा नंतर. ओके, आता दुर्वा कशा साफ करता दाखव. दुर्वा तू साफ करतेस मी मोजते. अरे हा, मी साफ करतोय दुर्वा. हा, दुर्वा कशा साफ करायची असेल तुम्हाला माहित नसेल तर मी तुला सांगतो. याला दुर्वा म्हणतात. आणि 3-3चे सेट करायचे असते 21चे. आता हे बघा, हे दुर्वा गेली, ह्याची आपण 3चा सेट करूया. लाईक दिस 1 2 3. आता हे ठेवले. आता काय करायचं? त्याच्यानंतर मग आपल्याला 21 दुर्वा मोजायचे असतात. देवासाठी आपण रोज 11 किंवा 21 घेऊ शकतो आणि गणपती बाप्पासाठी 21च घेतो. हा, म्हणजे कशा मोजायचे दाखव. आधी अशा हातात घ्यायच्या. हा, 1 2 3 4 असं 21 पर्यंत मोजायचं. अच्छा, 21 पर्यंत मोजायचे असतात दुर्वा. मला माहीत नव्हतं, नवीन माणूस आहे मी. तर ती मला समजवते 21च्या देवाला घालायचं असतं बाप्पाला. तर पाऊस भरपूर पडतोय आज पण. काल दाखव त्यांना. पाऊस दाखव. हा बघा, पाऊस पाऊस पाऊस. पूर्ण ग्रीनरी आमच्या घराच्या आजूबाजूला. काय बोलली? ग्रीनरी. काय आहे आपल्याकडे? पूर्ण ग्रीनरी आहे आमच्या घराच्या आजूबाजूला. इंग्लिश मिडियमचा वार आहे, हिरवळ आहे पूर्ण आमच्या घराच्या साईडला, असं बोलायचं आहे. ग्रीनरी. अजून काय आहे घराच्या साईडला? अजून नारळाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, केळ्याचं झाड आहे. ओके, म्हणजे झाडं झाड आहेत, भरपूर फ्लावर्स. झाडं पण आहेत तुमच्याकडे. अजून काय तुमच्याकडे नवीन आम्हाला सांग ना. आम्ही असं लांबून मुंबईतनं आलोय. मी आता चाकरमानी आहे बाबा. मी मुंबईतनं आलोय. तू सांग ना, काय तुमच्या गावात काय आहे, तर तुझ्या आजूबाजूला काय आहे, सांग जरा, एक्सप्लेन कर. आमच्या घरात ना मागच्या तिकडे ना चाण्या भरपूर येतात. चाण्या म्हणजे कोण? स्क्विरल. स्क्विलर. ओके, चाण्या म्हणजे स्क्विलर. खारुताई. अच्छा, खारुताई. अजून काय काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे वाघ पण येतात जास्त. गेल्या वर्षी एक वाघ होता तिथे. म्हणजे आमच्या ओळखीतलं एक घर तुटलंय, तिथे वाघ होता. 2 वाघ होते आणि ते खेळत होते. आम्ही इथे भरपूर घाबरले. बघितलं तुम्ही, लहान मुलांना समजतं वाघ इथे खेळतात साईडला. काय खेळत होते ते? तुला आवाज आला का त्यांचा? हा, ते घोरत होते. घोरत म्हणजे कसा आवाज काढत होते? कसा? अरे हा, आवाज पण तुला येतो काढता. तर वाघांची भीती इकडे भरपूर आहे आमच्याकडे. साईडला भरपूर जंगल आहे. आणि लास्ट टाइम जंगल आहे. लास्ट टाइमला 8-10 दिवसापूर्वी न्यूज आली होती की आमच्याकडे पाडगाव म्हणून एक गाव आहे. तर तिथे ब्लॅक पॅन्थर, म्हणजे पूर्ण ब्लॅक कलरचा, त्याचे आईज फक्त रेड कलरचे असतात, तो 8 दिवसापूर्वी सापडला. त्याच्यामुळे इकडे भीतीचं वातावरण आहे. कारण आपण काळोखातनं जातो, लाईटिंग तेवढी लाईट नसते गावात, म्हणजे खूप लोडशेडिंग असते. पाऊस पडतोय, साईडला जंगल आहे. तर ब्लॅक पॅन्थरची भीती इकडे आता खूप झालेली आहे. कारण तो साईडला बसलेला असला तरी आपल्याला कळणार नाही. हो ना? हो, कारण रात्रीचा काळोख सगळीकडे असते आणि तो पण ब्लॅकच आहे म्हणून. हा, अजून काय तुमच्याकडे गायी आहेत का? म्हैशी माझ्या टायमिंगला भरपूर होते. तुमच्याकडे आहेत का आता? आमच्याकडे बफेलो आहेत आता. बफेलो म्हणजे कोण? बफेलो म्हणजे म्हैशी. रेडा. गावातली. नवीन इंग्लिश मिडियमचं मुलांचं तसंच असतं. चला, आपण समजून घेऊया थोडं, आपण कशी गावातली बाबा माणसं. हा, अजून मग नावं आहेत का त्यांची? काय माझ्या टायमिंगला होती. तुझ्या टायमिंगला आता नावं आहेत काय? माझ्याकडे होता शंकर होता, अजून पट्ट्या होता, धन्नू होती. तुमच्याकडे काय नावं आहेत तिची? आहेत. काय सांग काय काय आहे नाव? पप्पी. हा, पप्पी. ओके, अजून काय आहे? एक मुंबई म्हणून एक गाय ऐकलंय मी तुमची. मुंबई म्हणून एक म्हैस आहे का? मुंबई पुणा. मग त्याला मुंबई पुन्हा काय म्हणता तुम्ही तिकडनं आणलात का त्या? नाही, आमच्याकडे एक काका आहेत ना, त्यांनी त्यांची नावं ठेवलीत तशी. अच्छा, मुंबई पुणा. ओके, मी पण मुंबईत राहतो, म्हणजे मी पण काय माहीत झालो का? रेडा.
टोमणा मारते का मला तू? अरे बाई टोमणा मारते, बघितलंस? चाकरमान्यांना टोमणा मारते. अजून काय मग? काय बोलायचं तुला? म्हणजे मला बोलायचं त्यांनी अशी नावं ठेवले. अच्छा, नावं ठेवलेत का? अजून तुमच्याकडे काय काजू आंबे आहेत का? आम्ही आलोय मुंबईतनं. भरपूर आहेत काजू. मे महिन्यातून काजू असतात आमच्याकडे. पूर्ण हे आमचा खळा भरलेला असतो काजूंने. काय बोलताय? काय पूर्ण खळा भरलेला असतो? एवढे काजू आहेत तुमच्याकडे? हा, हे कोण आहे मागचं बेनं? माझी ती लहान बहीण आहे. नाव काय का तुझं? चलो गायज, दुपारी थोडं काम होतं, दुकानात जायचं, पाऊस पण होता, आपला ब्लॉग अर्धवट राहिलाय. काय विषय चाललेला का स्पृहा? काजू आंबे. मग तुमच्याकडे आहेत काजू आंबे? आहेत. तुम्ही खाल्लात मे महिन्यात? हा, मला नाही दिलात ते. तू तर घेऊनच गेलास मुंबईला. सावी खराब झाली ते. अरे मग ते तू खाल्ले नसतील म्हणून तुला खराब झाले असतील. मग खाल्ले मी. तू किती खाल्ले सावी? मी तर किती किती 10 खाल्ले. 10? हा, खूप कमी खाल्लेस. मी तर विकत 100 खाल्ले. तू किती खाल्लेस स्पृहा? मी तर 20-30. खरं खाल्लेस की खोटं सांगतेस? खरं. खोटं सांगते ना सावी? खोटं सांगते ना नाही. सावी? सावी तू सांग, तू सांग हिने किती खाल्ला आंबे? मी 1, हा, 2, 3, 4. 4च खाल्ला? 5च खाल्ला? नाही, मी 10 खाल्ले पूर्ण. खोटं बोलते ना, खोटं. नाही, ठीक आहे आंबे झाले, काजू झाले, अजून काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे कोंबड्या आहेत भरपूर. कोंबडी आहे तुमच्याकडे? हा, नाव काय कोंबड्यांचं माहितीये? रोली, पोली, पिंकू, टिंकू. अरे कोंबडे की तुमची मुलं आहेत की पिल्लू आहेत तुमची? अशी नाव कोण असतात? आम्ही ठेवले तुमच्या कोंबड्यांची नाव. रोली, पोली, टिंकू, पिंकू. अरे वा वा, चांगलं आहे. तुम्हाला आवड? आमच्या पिल्लूचं नाव काय आहे दीदी? पिल्लूचं नाव चिंकू. चिंकू. आणि अजून काय आहे? एकच पिल्लू आहे आणि भरपूर सगळ्या कोंबड्या आहेत. कोंबड्या. ओके. कोंबड्या पण आहेत. तुला आवडतात कोंबडी खायला? मला आवडते. तुला काय आवडतं सावी? मला चिकन चिल्ली. तुला काय आवडतं? मला व्हेज आवडतं. काय यार, मग सावीसाठी कमेंट करा सर्वांनी. सावीला चिकन आवडतं, हिला व्हेजवाली बाजूला ब्लॉक मधनं. आम्हाला व्हेजवाली माणसं आवडत नाहीत, होय ना सावी? असं नाहीये, मला व्हेज वाली माणसं आवडतात, खरं सांगते मी. हा, ठीक आहे. मग आपण तुला काय चिकन चिल्ली की चिकन काय 65? मला चिकन चिल्ली आणि नूडल्स कसले? कोल्ड्रिंक कुठचं? थम्स अप आणि स्प्राइट. तुला काय आवडतं? मला व्हेज मध्ये चपाती, भाजी, लोणचं, वरण, भात असं सगळं. सावी व्हेज ओके की नो? नो. नॉनव्हेज? वाव. मला व्हेज आवडतं भरपूर. व्हेज वाले कोण नाहीत आमच्याकडे. अजून काय तुमच्याकडे मला सांगा. तुमचं? आमच्याकडे माझ्या बर्थडेला खेळणी घेणार आहे. कोण? माझी मम्मी आणि पप्पा. अरे हा, तुमच्या पप्पांचं दुकान आहे असं ऐकलंय मी गावात. हो. शेठ माणूस आहे तुमचे पप्पा, शेठ. हा. नाव काय पप्पांचं? संदेश रघुनाथ चाळके. मी ऐकलं पप्प्या चाळके कोण? त्यांचं नाव असं, त्यांना नावाने बोलतात, प्रेमाने बोलतात का? हा. आणि खरं नाव त्यांचं संदेश आहे. होय काय सावी? हो. अच्छा. अजून कोणतरी बावा चाळके असं कोणतरी ऐकलंय? ते आमचे काका आहेत, त्यांचं खरं नाव संतोष रघुनाथ चाळके. त्यांना प्रेमाने बाबा म्हणतात. तुझे पप्पा. अरे हा, माझे पप्पा आहेत. हा बरोबर, विसरलो होतो मी. ब्लॉक करतोय ना, विसरलो होतो. हा, ठीक आहे. मग तुमच्या दुकानात काय काय भेटतं? आमच्या दुकानात नोटबुक्स, प्रोजेक्ट पेपर, ड्रॉइंग बुक्स, स्नॅक्स, चॉकलेट्स, अजून थम्सअप. अजून काय भेटतं सावी? अजून व्हेजिटेबल, फ्रुट्स. सावी तुला अजून काय माहिती आहे? काय भेटतं आमच्या दुकानात? बॉल, आईस्क्रीम, बलून्स. अजून फटाके पण आता पण भेटतात फटाके? नाही, दिवाळीतून फक्त फटाके भेटतात. अच्छा. अजून? आणि गणपतीतून मस्त मोदक असतात. मोदक. मग तू खाल्लं का मोदक? हो, मी भरपूर खाल्ले
मोठं. पण तुम्ही फ्री मध्ये घेता की विकत घेता पप्पांच्या दुकानातून? फ्री मध्ये, कारण पप्पांचे पैसे ते आमचे पैसे. होय होय सावी, हा पप्पा देतात पैसे तुम्हाला? आमची पिकी बँक आहे, त्याच्यामध्ये त्यांनीच आम्हाला पैसे टाकायला. दाखवतो, पिगी बँक पण आहे तुमची? हो, भरपूर मोठी आहे. चांगली. कुठे आहे सावी, दाखव. हॅलो कुठे आहे? आयुष्य भरपूर पैसा रे तुमच्याकडे. कुठे आहे? हा कॅट पण आहे. अच्छा, मग ह्यातले पैसे मला देशील का मुंबईला जाताना? मग ह्यातलं कंजूस, ही पप्प्याची पोरगी कंजूस आहे. स्क्रूवा नो बोलली. सावी तुम्हाला देणार ना पैसे? सावी तू किती रुपये देणार मला? 10 रुपये? 10 रुपये की 100 की 1000? 1000. नाही 1000 सावी देणार. सावी प्रेमळ आहे की कंजूस? कंजूस कंजूस पोरगी कंजूस. अरे यार तू मारते. स्क्रूवा तू मारते. नाही मारत. हा नाही मारायचं नाही. ती रान आहे ना सावी, सावीला मारायचं नाही. ठीक आहे. मग आता आपल्या गाईड साठी काय बोलणार आहे तुम्ही अजून? आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. आणि बेल घंटी वाजवायला पण विसरू नका. बाय 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 बाय. भेटूया पुढच्या.